लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आपण की टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंटल सर्टिफिकेशन्समध्ये कन्सेंटचे 3 टाईप्स असतात. आता आज बघणार आहोत की अदर टाईप्स कोणते असतात एन्व्हायरमेंटल सर्टिफिकेशनचे. तर फर्स्ट आहे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स EC. आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे जे मोठे बिग प्रोजेक्ट्स असतात, मायनिंग प्रोजेक्ट्स असतात किंवा लार्ज कन्स्ट्रक्शन्स प्रोजेक्ट्स असतात याच्यासाठी कंपल्सरी आहे. यांना फक्त कन्सेंट टू इस्टॅब्लिश किंवा ऑपरेट असून चालत नाही, तर हे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स कंपल्सरी आहे. बिकॉज गव्हर्नमेंट चेक करतं की तुमचा प्रोजेक्ट पोल्युशन किती करतं आहे, तुम्ही कोणत्या टाईपची लँड यूज करताय आणि तुमच्या प्रोजेक्टमुळं आसपासच्या लोकांवरती काय परिणाम होतो आहे का. आता हे ॲक्च्युली कोणासाठी आहे, जे लार्ज इंडस्ट्रीज आहेत ज्यांचं 50 करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर आहे, जे रिअल इस्टेट फर्म्स आहेत ज्यांचं 20,000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त प्रोजेक्ट असेल तर यांच्यासाठी हे कंपल्सरी आहे. थर्मल असेल, केमिकल ज्यांचं बिझनेस आहे यांच्यासाठी हे कंपल्सरी आहे. सेकंड सर्टिफिकेट आहे एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच EPR. आता हे जे प्लास्टिकमध्ये डील करतात, प्लास्टिकपासून रिप्रोड्युसन करतात किंवा प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट करत असतील किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट असेल, बॅटरी असेल, याच्यामध्ये ज्या गोष्टी प्रोसेस करत असतील यांना EPR सर्टिफिकेट घेणं कंपल्सरी आहे. विदाऊट EPR सर्टिफिकेट तुम्ही सेल्स नाही करू शकत किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट पण नाही करू शकत आणि तुम्हाला लीगल नोटीस पण येऊ शकते. सो तुम्हाला हे EPR सर्टिफिकेशन कंपल्सरी आहे इफ यू आर डीलिंग विथ प्लास्टिक किंवा प्लास्टिक रिलेटेड तुम्ही कोणत्याही गोष्टी करत असाल तर. थर्ड आहे हझार्डस वेस्ट ऑथरायझेशन. जर तुमच्या बिझनेसमधून केमिकल्स, इंक, सॉल्वंट्स, ॲसिड हे जर बाय प्रॉडक्ट बाहेर पडत असेल आणि याच्यापासून पोल्युशन होत असेल तर तुम्हाला हझार्डस वेस्ट ऑथरायझेशन घेणं कंपल्सरी आहे. फोर्थ आहे बायोमेडिकल वेस्ट ऑथरायझेशन. हॉस्पिटल, लॅब्स, क्लिनिक, डेंटल क्लिनिक याच्यामधून जे बाहेर पडणाऱ्या युज्ड ग्लव्स असतील, सेरेज असतील किंवा टिश्यूज असतील हे बाहेर पडल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला वेस्ट मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे अकॉर्डिंग टू रूल